मला झोमॅटोच्या एकाच ऑर्डरने मिळून दिले 165 ऑर्डरच नाही झोमॅटोवरती, म्हणून मग म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं. भेळ घेतली आणि काय लगेच ऑर्डर आली. ती सगळी सोडून तसंच जावं लागलं. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे मला एक केकची ऑर्डर आणि ते मी केक रेडी केला आणि आता मी डिलिव्हरी करण्यासाठी जाणार आहे. कस्टमरचं लोकेशन जवळच होतं, त्यामुळे त्यांना हा केक मी तिथे डिलिव्हरी केला आणि नंतर झोमॅटोची डिलिव्हरी चालू केली. फर्स्ट ऑर्डर आली मला पिझ्झाची आणि पेट्रोल कमी होतं म्हणून पेट्रोल भरून घेतला आणि ती डिलिव्हरी केली. त्यानंतर बराच वेळ ऑर्डर नव्हती म्हणून भेळ घेतली आणि भेळ घेतली तर लगेच ऑर्डर आली आणि भेळ तशीच दिली सोडून. किनारा रेस्टॉरंटची मला फर्स्ट टाइम ऑर्डर आली, ती मी ऑर्डर इथे डिलिव्हर्ड केली. ही मोरे वस्तीमध्ये लोकेशन होतं. त्यानंतर आली मला बेल्जियन वेफरची ऑर्डर, ती मी औदुंबर नेस्टमध्ये डिलिव्हर केली. मग मला ऑर्डर आली नॅचरल आईस्क्रीमची, जे चिंचवडमध्ये आहे. ती मला डिलिव्हर करायची होती जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर. त्यामधून मी एवढे पैसे कमवले. ती ऑर्डर मी मोशीमध्ये डिलिव्हर केल्यानंतर मला आली रामदेव ढाबाची ऑर्डर आणि ती मी इथे डिलिव्हर. नंतर मला ऑर्डर आली ला पिनॉस पिझ्झाची आणि ती पण मला लॉंग डिस्टन्स डिलिव्हरी होती. यामधून पण मी चांगले पैसे कमवले. नंतर आली मला किचन आउटलेटची ऑर्डर आणि ती मी कुणाल इस्टेटमध्ये डिलिव्हर केली. नंतर आली काळेवाडीमध्ये रोल्स मेनियाची ऑर्डर आणि इथे डिलिव्हर्ड केली. असं करायला मला आता भीती वाटत होती, पण कस्टमर सपोर्टशी बोलल्यानंतर रोल्स मेनियामधून मल्टी ऑर्डर होती. त्यानंतर मी हे रोज मेहेरमध्ये एक डिलिव्हर्ड केली. नंतर आली मला मॅकडॉनल्ड्सची ऑर्डर, जे आहे पिंपरी सौदागरमध्ये. ते केली मी डिलिव्हर्ड. मॅकडीची पण मल्टी ऑर्डर होती. मग एक पार्सल मी रुपलमध्ये डिलिव्हर्ड केलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.